पाठीवर वळून तो उठून बसला. आकाशात जरासा लहान सूर्य होता. त्याच्या खालचं मैदान उतरत उतरत नदीपर्यंत पोहोचलं होतं. मधून मधून हिरवीगार झाडं होती. आकाशात विरळ मेघ आणि गाणारे पक्षी होते. एका अतीव समाधानानं हरीशचा श्वास त्याच्या छातीत अडकला. हा स्वर्ग तर नव्हता ना? युगपुरुष प्रकरण 15. तेथून परत येणं अगदी सोपं होतं. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत पाय टाकण्या इतकं सोपं. एका दिवसात नव्हे एका क्षणात स्टारजंप मृत झाली होती, नाही कालबाह्य झाली होती. मानव आता स्वतःच्या शक्तीवर मन मानेल तिथे जाऊ शकत होता. त्याला यंत्रांची जरुरी नव्हती, बाह्य शक्तीची जरुरी नव्हती. तो आता खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला होता. यापुढे तो कोणाचाही गुलाम राहणार नव्हता. शंकर बेटावर पाय टाकला तेव्हा हरीशचं मन या विचारानं उल्लसित झालं होतं. लेस्ली आणि त्याचे साथीदार यांना आपण केव्हा भेटतो असं त्याला झालं होतं. पण बेटावर पाय टाकता क्षणी त्याच्या सर्व उत्साहावर पाणी पडलं. बेटावरचं जीर्ण शीर्ण देवालय संध्याकाळच्या कलत्या उन्हात एकाकी आणि निर्जन वाटत होतं. गुडघ्या एवढ्या उंच वाढलेल्या गवतातून वारा विवळत वाहत होता. मागे नदी आपल्या विशाल वक्षावरून मानवाचं दुःख आजवरच्या हजारो वर्षांसारखंच वाहून नेत होती. तो शोकपूर्ण घनगंभीर आवाज कानात घुमत होता. पण बेटावर कोणाच्याही वस्तीची खूण नव्हती. हालचाल दिसत नव्हती, पायरव कानी येत नव्हता. सर्वत्र एक उदास शांतता होती. हरीश सावकाश देवालयापाशी आला आणि दारापाशीच थांबला. दाराच्या आतच एक चुरमडलेलं शरीर पडलं होतं. उघडे डोळे वरच्या दगडी छतावर खिळले होते. हत्येचा तो एक पुरावा त्याला पुरेसा होता. लेस्लीचा अंदाज चुकला होता आणि शंकर बेटावरही त्यांचा पाठलाग झाला होता. त्या राक्षसी हल्ल्यातून किती बचावले होते हा एक प्रश्नच होता. काहींचा तर बळी पडलाच होता. हरीश थकून भिंतीला टेकून खाली बसला. क्षणभर त्याच्या मनाचा धीरच खचला. चेटके सर्व देशभर पसरले होते आणि आता चालू असलेल्या हत्याकांडात बळी पडत होते. जे कोणी वाचतील ते तर आणखी दुर्गम जागी निबिड अरण्यात स्वतःला लपवतील. त्यांचीही मनं सुडानं पेटून उठतील. या सुडाच्या ज्वालेत त्यांचा शेवट होण्यापूर्वी त्यांच्यापर्यंत त्याचा संदेश पोहोचायला हवा. प्रिय मित्रांनो, तुमचा वनवास संपला आहे. तुमचे हाल संपले आहेत. तुमची गुलामगिरी संपली आहे. तुम्ही स्वतंत्र झाले आहात. पण त्याचा हा संदेश कसा पोहोचणार? कोण पोहोचवणार? तो स्वतः टेलिपॅथ नव्हता. त्याची सर्व आशा लेस्लीच्या गटावर होती आणि लेस्लीच्या गटाची धूळधाण उडाली होती. माणूस निराशा किती सहन करील? हरीशनं थकून मान मागे टाकली. लंबक काही क्षण सर्वात खालच्या अवस्थेत असतो, पण तो तेथे फार काळ राहत नाही. पुन्हा वर वर चढतच जातो. निराशेच्या धुक्यातून हरीशचं मन सावकाश सावकाश वर चढलं. पुढे काय करायला हवं याचं त्याला ज्ञान झालं. पुढचा मार्ग कठीण होता. अनेक अडचणी वाटेत होत्या, धोकेही होते, पण तो अशक्य खासच नव्हता. आजच्या रात्री सर्व मानवजात चेटक्यांच्या विरुद्ध उठली होती. आज रात्री घराघरांवर छापे पडतील. किंचाळणारी माणसं घराबाहेर ओढून काढली जातील. सर्वत्र हा क्रौर्याचा नंगानाद चाललेला असेल. जीवाच्या भयानं चेटके पळत असतील, आसरा शोधत असतील. त्यांच्यातले काही प्रतिहल्ला करतील. क्वचित ठिकाणी त्यांना थोडंसं यशही मिळेल, पण तो मार्ग नव्हता. तो खरा मार्ग नव्हता. खरा मार्ग वेगळाच होता. वेळ घेणारा होता, पण अंतिम यशाचा होता. लोकांना काय हवं होतं? त्यांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ पातळीवर कोणीही नको होतं. ठीक आहे, तर त्यांच्यातून निघून जाणं हा एकच मार्ग होता. मग जगभर सर्वसामान्य लोक आपल्या नॉर्मलपणाच्या चिखलात कायमचे रुतून बसतील. त्यांना त्या चिखलात जगाच्या अंतापर्यंत कुजत बसू देत. तेच त्यांच्या ललाटी होतं. ते अवकाशात पदार्पण करणार नाहीत. पृथ्वीचा क्षुद्र गोल सोडून इतरत्र जाणार नाहीत. पृथ्वी पलीकडे काय आहे हे त्यांना कधी समजणारही नाही. एका डबक्यात वळवळणाऱ्या आळ्या.
स्टारजम तरी किती दिवस टिकाव धरेल? त्यांना बाहेरची माणसं तरी किती दिवस मिळतील? चेटके आता पृथ्वीवरून गेले तरी पुन्हा पुन्हा पृथ्वीवर येतील आणि सामान्यात निपजलेला एखादा असामान्य आढळला की त्याला आपल्या बरोबर घेऊन जातील. चेटके कोठे जात आहेत हे स्टारजम्पला कळणारच नाही, आणि कळलं तरी त्यांची निर्बुद्ध क्रॉलर यंत्र काय करू शकणार आहेत? ते काही करू शकण्यापूर्वीच मानवजात शेकडो पृथ्वीसम ग्रहांवर स्थायिक झालेली असेल. पृथ्वीवर त्यांना ज्या प्रकारचं स्वातंत्र्य, सुखी आणि स्वैर आयुष्य जगण्याची संधी लाभली नव्हती, तसं आदर्श आयुष्य तिथे ते प्रत्यक्षात आणत असतील. पण हे सर्व भविष्यात होतं. त्याचा मार्ग अजून एकाकीच होता. हे खरं होतं की त्याची निरर्थक धावपळ आता संपली होती. त्याच्या प्रत्येक हालचालीला आता एक ठाम हेतू आला होता. त्यानं स्वतः हा मार्ग, हा हेतू, मानवाचं हे उज्ज्वल भवितव्य निर्माण केलं होतं. शरीरावरचं ओझं गळून पडलं, थकवा ओसरून गेला, कारण त्याला एक निश्चित कार्य करायचं होतं. फार फार मोठं कार्य करायचं होतं. हरीश भिंतीजवळून उठला. देवालयात जाण्याची आवश्यकता वाटत नव्हती, पण तरीही त्यानं आत एक चक्कर टाकली. आत आणखी 2 मृतदेह होते. म्हणजे त्यांनी स्वतःबरोबर जिवंत असं कोणाला नेलं नसलं तर लेस्ली बरोबरचे बहुतेक सर्वजण बचावले होते. निदान या हल्ल्यातून तरी बचावले होते. अजून सर्वजण एकत्र राहत होते का वेगवेगळ्या ठिकाणी पांगले होते हे समजायला मार्ग नव्हता. त्याला स्वतःलाच तो शोध घ्यावा लागणार होता. हरीश बनारसमध्ये आला होता. पैशांची विवंचना त्यानं पहिल्याच रात्री दूर केली होती. रामस्वामीचा कट्टा पुरस्कर्ता म्हणून मिरवणारा एक बडा दुकानदार त्यानं हेरला. एका आडबाजूच्या बोळात उभं राहून हरीशनं मनात आवश्यक ते संक्रमण केलं आणि त्याच्या सभोवतालची सर्व हालचाल एकदम गोठली. काय झालंय ते दुकानदाराला समजलंच नाही. त्याच्या कॅश ड्रॉवरचा खडखट्ट आवाज झाला आणि ड्रॉवर रिकामा झाला. धुरासारखी एक सावली डोळ्यांसमोरून हल्ल्यासारखी वाटली. वास्तविक हरीश झपाझप चालत पुतळ्यासारख्या उभ्या राहिलेल्या लोकांमधून काउंटरपाशी गेला होता. ड्रॉवर उघडून त्यातली सर्व रक्कम त्यानं काढून घेतली होती आणि तो आल्या वाटेनं निघून गेला होता. थोडीशी दाढी वाढवली, केसांचा भांग बदलला आणि जरा शौकीन कपडे घातले की त्याच्यात विलक्षण बदल झाला होता. मग तो बिनदिक्कत लोकांमध्ये मिसळू शकत होता. कान उघडे ठेवून वावरत होता. चेटक्यांचा विषय सर्वत्र चर्चेला जात होता आणि कोठे कोठे जरा खालच्या आवाजात नव्या हल्ल्यांची चर्चाही चालली होती. स्वतःबद्दल कोणताही संशय येऊ न देता हरीश ही चर्चा दूरवरून ऐकत होता. आणि त्याच रात्री 13-14 मैलांवरच्या एका गावात, नाव आडवळणी होतं, टोळी शिरणारे असं त्याच्या कानावर आलं तेव्हा तो एकदम सावध झाला. त्या लोकांवर दिवसभर त्यानं पाळत ठेवली आणि अंधारात ते जमले तेव्हा तोही त्यांच्यात मिसळला. 2 मोठ्या उघड्या ट्रकमधून ते चालले होते आणि मग त्याला समजलं की गावातल्या सरकारी अधिकाऱ्याची मुलगी चेटकीण आहे असा लोकांना संशय होता. सध्यापुरती एवढी माहिती पुरेशी होती. तिला ठार करण्याआधी काय काय करायचं यावर जी बिभत्स चर्चा चालली होती तिकडे हरीशनं मोठ्या प्रयासानं दुर्लक्ष केलं. ती मुलगी खरोखरीची पॅरानॉर्मल असेलच याची खात्री नव्हती, पण त्याला शोध घेणं भागच होता. आता जमलं नाही तर पुढच्या खेपेस, नाही तर पुढच्या. गाड्या गुरगुर करत त्या लहानशा घरासमोर थांबल्या, पण त्यांचा आवाज थांबायच्या आतच एक सावलीसारखी काळी आकृती त्यांच्यातून निघून घरात शिरली होती. मधल्या खोलीत तिघे आश्चर्याच्या पवित्र्यात गोठलेले होते. एक वयस्क पुरुष, एक मध्यमवयीन स्त्री आणि एक 20च्या आसपासची तरुण मुलगी. हरीशनं तिला बसल्या जागेवरून अलगद उचललं आणि मागच्या दारानं तो अंधारात गडपही झाला. ट्रकमधले लोक उठण्याच्या प्रयत्नात अर्धवट वाकलेले होते. ते ओरडतही असतील, पण हरीशच्या कानावर एक खर्जातला आवाज तेवढा येत होता. एका अंधाऱ्या बोळात हरीश थांबला आणि त्यानं स्वतःला नेहमीच्या गतीवर आणलं. त्या मुलीचे डोळे भयानं विस्फारले होते. तिनं किंकाळी फोडण्यासाठी तोंड उघडलं होतं. हरीशनं त्यावर आपला हात ठेवला. तिच्या कानात तो कठीण आवाजात शब्दावर जोर देत म्हणाला, ओरडू नकोस, नीट ऐक, ओरडू नकोस, ऐकतेस का? एक आवंडा गिळून तिनं सावकाश पण होकारार्थी मान हलवली. मी हरीश ओमकार,
हे नाव तू ऐकलंयस का? शक्य असतं तर तिचे डोळे आणखी मोठे झाले असते. पुन्हा एकदा तिनं मानेनं हो अशी खूण केली. हरीशनं हात काढून घेतला. तुझ्या घरावर अल्ला आलाय. कोणासाठी? तुझ्यासाठी. भयचकित नजरेनं ती त्याच्याकडे नुसती पाहत राहिली. लपवाछपवीत वेळ घालवू नको. माझ्यापाशी खरं सांग, तू चेटकीणेस का? असलीस तर मला तुझा उपयोग आहे, नाहीतर मी तुला वाटेल तिथे सोडून देतो. सांग, आहेस का? हो. शब्द अगदी खालच्या आवाजात आला. टेलिपॅथ? हरीशनं उत्सुकतेनं विचारलं. हो. ती पुन्हा एकदा पुटपुटली. थँक गॉड. चल माझ्याबरोबर. ती सहजासहजी आली नाही. आई वडिलांची आठवण होताच ती ढसाढसा रडायला लागली. हिला शॉक द्यायला हवा असा विचार करून हरीशनं तिला घराच्या दिशेनं काही अंतर नेलं, पण फार पुढे जायची आवश्यकताच नव्हती. रात्रीच्या आकाशावर आगीच्या धडधडत्या ज्वाळा आपले भेसूर आकार उमटवत होत्या. कल्पना हा हरीशच्या साखळीतला पहिला दुवा होता, पण फार महत्वाचा. कारण तिच्या सहाय्यानं त्याला इतर टेलिपॅथिक लोकांशी संपर्क साधणं शक्य झालं. पण त्याचा खरा हेतू लेस्लीपर्यंत पोहोचण्याचा होता. लेस्लीने अर्धवट का होईना पण एक मध्यवर्ती संघटना उभी केली होती. दूर दूर अंतरांवर त्याचे संदेश जाऊ शकत होते. 1 महिन्याच्या सतत शोधानंतर हरीशला 11 साथीदार सापडले. हरीश ओंकार याच नावाचा एखाद्या मंत्रासारखा प्रभाव पडत होता. त्यानं मनातला खरा हेतू कोणासच सांगितला नाही. बरोबर 3 महिन्यांनी हरीशची लेस्लीशी गाठ पडली. लेस्ली दक्षिणेस 200-250 मैलांवरच्या एका ओसाड गावात राहत होता. त्याच्याबरोबर जवळजवळ 100 स्त्री पुरुष होते. हरीशला पाहताच त्यांची पहिली प्रतिक्रिया संशयाची होती. कारण हरीश स्टारजमच्या हाती लागलाय हे त्यांना माहीत होतं. स्टारजम्पनंच त्याच्यात काहीतरी बदल करून त्याला हेरगिरी करण्यासाठी पाठवलं असावं असा त्यांना संशय येत होता. ते प्रत्यक्ष काही बोलले नाहीत, तरी त्याच्याकडे वळणाऱ्या त्यांच्या नजरा स्नेहाच्या खास नव्हत्या. तुझं आताचं येणं मोठं रहस्यमय आहे हरीश, लेस्ली म्हणाला. मी गेले 3 महिने तुझा शोध करतोय. मला ते माहिती आहे, लेस्ली गंभीर आवाजात म्हणाला. तुमच्या सर्व हाका आमच्यापर्यंत पोहोचत होत्या, पण आम्हीच गप्प बसलो. का? हरीश मुद्दा बदलून लेस्ली म्हणाला. मागच्या खेपेस तू आमच्या कॅम्पवर आला तेव्हा आम्ही एक कार्यक्रम आखला होता. त्यावेळी तू योगायोगानं आला असावास असं मला वाटलं, पण आता नाही. लेस्लीचा आवाज कठीण झाला होता. मला जरा नीट सांगशील का? कारण आत्ताही तू आलास तेव्हा आम्ही एक कार्यक्रम आखलाय. हाही योगायोगच समजायचा का? तुमची सावधगिरी मी समजू शकतो, पण माझ्याबद्दल संशय आणि तुझ्या मनात मी याची अपेक्षाच केली नव्हती. हरीश, तुझ्यात काहीतरी वेगळंच आहे हे आम्हा सर्वांना जाणवतं. साध्या छेदानं तुझ्या मनातलं काही समजत नाही. तू म्हणजे खरोखर रहस्य आहेस. पण तुमचा काय कार्यक्रम होता ते तरी सांग. लेस्लीचा चेहरा संतापानं विकृत झाला. मागच्या खेपेस सद्भावनेचं एक प्रतीक म्हणून आम्ही एक लहानसा प्रयोग करणार होतो. बहुतेकांपर्यंत तुझी सूचना पोहोचली आणि तो रद्द झाला. पण काही अतिउत्साही किंवा मूर्ख लोकांनी तो पार पाडला किंवा पाडायचा प्रयत्न केला, पण त्यांना संधीच मिळाली नाही. आपल्या गुहेवर हल्ला झाला त्याच वेळेस सर्वत्र ही ससे होलपट झाली. किती जणांचा बळी पडला याची अजूनही मोजदाद झालेली नाही, पण कितीतरी गेले. हरीश, आम्ही त्याच भाषेत उत्तर द्यायचं ठरवलंय. अग्नीस अग्नी, खंजीरास खंजीर, फासास फास. मृत्यू त्यांच्या भेटीला अचानकपणे येणारे, सर्व दिशांनी आणि सर्व रूपांनी. एवीतेवी मरायचंच आहे तर मग असं रानावनात लपून हाल अपेष्टा सहन करून एखाद्या गुन्हेगारासारखं का मरायचं? आजवर आमचा फार छळ झाला, अनन्वित छळ झाला. त्याचा शतांशानं तरी मोबदला घेऊ आणि मगच आम्ही मरू. संताप आणि सूड यांनी लेस्ली आंधळा झाला होता. आपण अगदी वेळेवर पोचलो याबद्दल हरीशनं देवाचे शतशः आभार मानले. लेस्ली आणि तुम्ही सर्व ऐका, हरीश मोठ्यानं म्हणाला.
या आत्मघातकी वेडेपणापासून तुम्हा सर्वांना वाचवण्यासाठीच देवानं मला आज या क्षणी इथे पाठवलंय. ऐका, मानवांशी आपला संघर्ष आहे तो कधीही मिटणार नाही, पण त्याचा मार्ग हा नाही. मग काय किड्या मुंग्यांसारखं पायांखाली चिरडून मरायचं? नाही, आपण पृथ्वी सोडून जायचं. सर्वत्र एक विलक्षण शांतता पसरली. पृथ्वी सोडून जायचा मार्ग मला सापडलाय. त्याला यंत्राची आवश्यकता नाही. प्रत्यक्ष शरीरानं आपण कोठेही जाऊ शकतो. मी एक सर्वोत्तम ग्रहही शोधून काढलाय. इतर कोणत्याही मदतीची आवश्यकता नाही. स्वतःच्या मनोबलावरच प्रत्येकाने तेथे जायचे. पृथ्वीवरच्यांना असामान्य मानव नकोत ना, मग सामान्यांचं हे लेंढार इथेच राहू दे. आपण आपली स्वतंत्र संस्कृती उभारूया. सर्वजण हरीशकडे अवाक होऊन पाहत होते. तुम्ही बरोबर एखाद दुसरा हत्यार नेऊ शकता. आई आपल्या बाळाला छातीशी धरून बरोबर नेऊ शकते. पण आपल्याला एवढं पुरेसं आहे. आणखी कशाची आवश्यकता आहे? ऐका. हरीशनं सोपांच्या पेटीचा अनुभव सांगितला आणि मग त्याच्या शोधाची हकीकत सांगितली. त्यांची समजूत काढणं कठीण गेलं, कारण वर्षावर्षांच्या अत्याचारानं त्यांची मनं कठोर बनली होती. पण हळूहळू डोळ्यातील रागाचा अंगार विझला. त्याची जागा नव्या आशेनं घेतली. लेस्ली, हा संदेश सर्वत्र पसरला पाहिजे. हे काम एका खेपेत होणार नाही. आपल्यापैकी काहींना पुन्हा पुन्हा पृथ्वीवर परत यायला हवं. मागे राहिलेले आपले बांधव आणि मानवांच्यात उपजलेले नवे पॅरानॉर्मल लोक सर्वांना अगदी वेचून तिकडे न्यायला हवं. लेस्लीची टेलिपथीच्या जाळ्याची यंत्रणा नव्या संदेशानं थरथरत होती. जेथपर्यंत संपर्क होता तेथपर्यंत हरीशचा आशेचा नवा संदेश पोचत होता. अत्याचारासाठी, रक्तपातासाठी, खुनासाठी वर उचललेले हात अनिच्छेनं का होईना खाली येत होते. मानवजात मंतरलेल्या दरवाजांमागे शांतपणे झोपली होती. आपल्यावर दारुण संकटाचा केवढा मोठा वावटळी ढग जमा झाला होता आणि केवळ एका माणसाच्या शब्दानं तो कसा विरला याची त्यांना कधी कल्पनाही आली नाही. आणि आता असं करायचं. हरीश त्यांना अवकाश झेपेचं रहस्य सोप्या सोप्या पायऱ्यांनी समजावून सांगत होता. बस एवढंच? त्यांनी शेवटी विचारलं. हो, एवढंच. हरीश हसत म्हणाला. ठीक आहे, ग्रहाचं ठिकाण लक्षात आलं ना? लेस्ली विचारत होता. ठीक आहे, तू आणि तू. काही जणांच्या छातीवर बोट टेकवीत लेस्ली म्हणाला. जा. ते लोक एका क्षणी तिथे होते आणि दुसऱ्या क्षणी अदृश्य झाले. तू पण जा लेस्ली, नव्या जागी तुझी गरज आहे. आणि हरीश तू? नाही, माझं इथलं काम अजून पुरं झालेलं नाही. पण येशील ना? वचन देत नाही, पण काम झालं की येईन. हरीश, नवीन ग्रहाचं नाव काय आहे? त्याला कुठलं नाव? आपणच तिथले पहिले रहिवासी आहोत. मग ऐक तर, मी त्याचं नाव ओम ठेवतो. लेस्ली, तुझ्या हरकतीचा काही उपयोग नाही हरीश. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. लेस्ली नाहीसा झाला.